नेर तालुक्यातील प्ररजना या छोट्याशा खेड्यात राहून परिस्थितीचा सामना करून सुशांत नाईक यांनी देश रक्षणाची जबाबदारी उराशी बाळगून हे राष्ट्र माझे आहे या उद्देशाने प्रेरित होऊन खडकवासला पुणे या ठिकाणी सब लेफ्टनंट विनोद नाईक यांनी 3 वर्ष जीवाचे रान करून भारतीय नौसेना अकादमी इजिमला येथे 1 वर्ष तप करून पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय नवी दिल्ली मधून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी धारण करून भारतीय नौसेनेला सब लेफ्टनंट पदावर विराजमान झाल्यामुळे त्यांचा नेर शहरातील स्वागत मंगल कार्यालयात जंगी नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी सुशांतची गाडीवरून मिरवणूक काढण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा नेर, दारव्हा, दिग्रस मतदारसंघाचे आमदार तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे जवळीक मोहन जोशी हे अध्यक्षस्थानी मंचावर विराजमान होते। प्रमुख पाहुणे म्हणून नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल भिराणी, पोलीस निरीक्षक वाघमारे, भाऊराव ढवळे, विनोद नाईक, राजेश नाईक, वसंत चव्हाण, निलिने नाईक, लक्ष्मी नाईक, जयश्री चव्हाण हे मंचावर विराजमान होते। अध्यक्षाच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील आडे व प्रास्ताविक गणेश मेंढे यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन मयूर काळे व ओम मित्रमंडळ, नाईक मित्रमंडळ यांनी केले। मी परजना या गावाचा व नेरमध्ये राहतो। माझे बाबा नेव्हीत होते आणि मी नेरमध्ये शिकलेलो। 1ली ते 10वी मी नेरमध्ये शिकलो आहे आणि 10वीमध्ये मला कळालं किंवा मला जाणवलं की माझं जीवन मला आर्म फोर्सेस आणि सैन्य दलात काढायचं आहे। त्यासाठी माझे जे मोठे बाबा आहे, माझी आत्या आहे, त्यांनी मला प्रोत्साहन केलं। त्यांनी मला सल्ला दिली की कुठे जायला पाहिजे, कुठे नाही करायला पाहिजे। तर मी त्यासाठी 500 किलोमीटर दूर इथून शिर्डीला गेलो होतो। तिथे मी माझं 11वी 12वी केलं आणि तिथून मी UPSC NTA माझं परीक्षा पास केली व सैन्य दलात गेलो। तर माझं संदेश हेच राहील तरुण पिढीला की अभ्यासावर विश्वास ठेवा, मेहनत करा। पहिले तर स्वप्न बघा, असं नाही की मी नेरमध्ये आहे तर मी नेरमध्येच राहील किंवा नागपूरपर्यंतच राहील, नाही। मी आता नेव्हीमध्ये गेलो। मागच्या 5 महिन्यात मी 4 देश फिरून आलो आहे आणि सगळं वेस्टर्न आणि ईस्टर्न कोस्ट पण फिरून आलो। हे फक्त पॉसिबल झालं कारण की मी अभ्यास केला होता, 12वी नंतर परीक्षा पास केली आणि सैन्य दलाने मला हे मोका दिला की एवढं सगळं फिरू शकू आणि इकडे तिकडे जाऊ शकू। तर तरुण पिढीला हेच आहे की संदेश आहे की तुमची जी आवड असेल, जसं ते सरांनी काढलं होतं, जे तुमचं पॅशन असेल त्याच्यात तुम्ही आपलं प्रोफेशन धोंडा आणि इनफ अपॉर्च्युनिटीज असतात। तुम्हाला फक्त ते जाणवायला लागतं। आपले जे साधन असतात, तुमच्याकडे मोबाईल राहतो, तुमच्याकडे इंटरनेट आहे, तुमच्याकडे पुस्तकं आहे, याचा उपयोग जर तुम्ही चांगल्याने केला तर हे एक आपल्यासाठी आशीर्वाद म्हणूनच आहे आणि तुम्ही याच साधनाचा दुरुपयोग करून त्यांना श्राप पण बनवू शकता। तर माझा संदेश हेच आहे की अभ्यास करा, सगळे आपले जे साधन राहील तुमच्याकडे त्याचा उपयोग करा आणि आपल्या गावाचं नाव, आपल्या शहराचं नाव, आपल्या परिवाराचं नाव रोशन करा। थँक्यू। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।